मुंबई मेट्रो 3 लाईनचं जे उद्घाटन आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते केल्यानंतर आज जे आहे पहिली मेट्रो भुयारी मार्गाची पहिली मेट्रो धावणार आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने जे आहे मुंबईकर हे आपण पाहू शकता तिकीट काढण्यासाठी रांगेत उभा आहेत आणि कारण आज भुयारी मार्गे पहिल्यांदाच ही जी मेट्रो आज धावणार आहे। आरे ते बीकेसी अशापर्यंत ही पहिली मेट्रो असणार आहे। आपल्यासोबत प्रवासी जोडलेले आहेत, त्यांनी सुद्धा तिकीट काढलेलं आहे। सर, तिकीट कुठलं काढलेलं आहे, कुठून प्रवास करणार आहात? इकडून करणार गोरेगाव आरे कॉलनी, तिकडून परत येणार, संध्याकाळी फॅमिलीला आणणार। तिकिटाचा दर कसे आहेत? 50 रुपये आहे, पण मला वाटते बरोबर आहे। नाही, तिकीट दाखवा। तुम्ही पहिल्यांदा भुयारी मार्गाच्या मेट्रोनी प्रवास करतायत, एक मुंबईकर म्हणून कसं वाटतंय? तुमची आता वाहतूक कोंडी कमी होणार आहे? मला लई प्राऊड वाटते की आपल्या मुंबईला हे अंडरग्राऊंड मेट्रो चालू झाली, म्हणून मला लई प्राऊड वाटतं, अभिमान आहे मला की मुंबईला हे अंडरग्राऊंड मेट्रो भेटली। फॉरेनला होती, आता फॉरेन इकडे झालंय। आपल्यासोबत दुसरे सुद्धा प्रवासी जोडलेले आहेत। सर, काय सांगाल, आता तुमची वाहतूक कोंडी कमी होणार आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे मुंबईकरांची? हे खूप फास्ट असणार आहे, चांगलं असणार आहे आणि सिमलेस असणार आहे। ज्यांना ज्याच ठिकाणी जायचं ते एकदम इझिली पोहोचणार त्याच्यामुळे, आणि तिकिटिंग पण खूप फास्ट वाटतंय मला। नॉट थोडा टाइम झाला तरी चांगलं आहे। मॅडम, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया आहे? मॅडम, आपल्यासोबत वेरी एक्साइटेड सो फार। हाँ, बस एक प्रॉब्लम है कि यहाँ नेटवर्क अच्छा नहीं आता बस इधर। अगर वो नेटवर्क का इश्यू सॉर्ट आउट होता तो अच्छा है, बिकॉज उसके बिना ये यूपीआई पेमेंट करना इम्पॉसिबल अभी फिलहाल। खाली इधर सुना वोडाफोन और एयरटेल का ही चल रहा है, अगर जियो का भी चलेगा तो अच्छा है। मॅडम, तुम्ही पहिल्यांदाच प्रवास करतायत पहिल्या मेट्रोनी, बहुत ही खुशी हो रही है। हमें पहली अंडरग्राउंड मेट्रो है मुंबई की, तो बहुत ही खुश हैं हम कि बहुत अच्छा ट्रैवल एक्सपीरियंस रहेगा हमारा और लोगों को भी काफ़ी सुविधा मिलेगी इससे। जिनको भी ट्रैवल करने में प्रॉब्लम होती है, बीकेसी आने में सबसे ज़्यादा प्रॉब्लम होता था, वो एक बहुत बड़ी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी। थैंक यू। फार उत्साही आहे प्रवास करण्यासाठी। बघायचं आता कसा वाटतो प्रवास। फारच वेळेची बचत होणार आहे। बीकेसीला सगळे ऑफिसेस आहेत, त्यामुळे सगळ्यांना त्याचा उपयोग होणार। जर पाहिलं तर मुंबईकरांच्या जे प्रवासी आज मेट्रोनी तिकीट काढले आणि ते पहिल्यांदाच प्रवास करणार आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न जरी केंद्र आणि राज्य सरकारने केलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मुंबईकर जे आहेत पहिल्या मेट्रोनी भुयारी मेट्रोनी जे आहे ते आज प्रवास करणार आहेत। मुंबईची पहिली मेट्रो जी आहे भुयारी मार्गाची ती पहिली 11 वाजता म्हणजे मेट्रो सुरू झालेली आहे। पहिल्यांदाच हे जे आहेत मुंबईकर प्रवास करताना दिसून येते। जर आरे ते बीकेसी जर आपण बघितलं स्टेशन 10 मेट्रोचे स्टेशन असणार आहेत आणि पहिल्यांदाच भुयारी जी मेट्रो आहे ती देशभरातली सर्वात महत्त्वाची ओळखली जाणार आहे। कारण वाहतूक कोंडीचा जो आहे मोठ्या प्रमाणात होत असते मुंबईमध्ये। अनेक ठिकाणी बीकेसी या ठिकाणी मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यालय आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या माध्यमातून प्रयत्न होताना दिसून येते। कारण भुयारी मार्ग हे प्रत्येक मेट्रो जी आहे ती पहिल्यांदाच देशभरातून जात असल्यामुळे देशामध्ये पहिली ती ही मेट्रो जी आहे आज जाणार आहे, ओळखली येते। आपल्यासोबत मुंबईकर आहेत, पहिल्यांदा प्रवास करत, काय सांगाल? हा प्रकल्प खूप छान आहे आणि खरं तर ट्रॅफिक पासून खूप लोकांचं त्रास वाचणार आहे। जिथे एक दीड तास लोक वेळी व्हायची म्हणजे त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचायला, पण आता मेट्रोमुळे खूप जास्त इझी वे होणार आहे। आणि आपल्या त्या वेस्टर्नला जायचं म्हटलं तर प्रचंड ट्रॅफिक असतं आणि या मेट्रोमुळे तर खूप इझी वे होऊन जाणार। तुम्ही कुठून प्रवास करताय, काय प्रवासाचा दर आहे, काय तिकिटाचा दर आहे? मी आता T2 टर्मिनल एअरपोर्ट टर्मिनल T2 ला करते, तर मी आता रिटर्न तिकीट काढलं तर माझं 60 रुपये तिकीट झालंय। म्हणजे रिटर्नचं 60 रुपये तिकीट आहे, सिंगल 30, रिटर्न 60। या तिकिटावर तुम्ही खुश आहात का? कमी आहे की जास्त? खूप खुश आहे आणि म्हणजे ह्याचा दर ठीक आहे, म्हणजे मला तर योग्य वाटतं, खुश आहे। मॅडम, आता तुम्ही प्रवासी मुंबई मेट्रो भुयारी मार्गाने पहिल्यांदाच प्रवास करताय, काय प्रतिक्रिया आहे? खूपच छान वाटते। आता आतमध्ये आल्यानंतर पाहिली मेट्रो आम्ही, खूपच छान वाटलं आम्हाला आणि प्रवासही सुकर होईल यामुळे। पहिल्यांदा मेट्रोनी प्रवास करताय, पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया म्हणजे खूपच छान वाटते आणि या अविस्मरणीय क्षण आम्ही अनुभवला हा एक। कुठून प्रवास करत आहात आपण? बांद्र्यावरून प्रवास करतोय बीकेसी पर्यंत। आपल्यासोबत अनेक प्रवासी जे जोडलेले आहेत, आपण जर त्यांच्याशी बातचीत करणार। सर, पहिल्यांदाच मेट्रो सुरू झाली ती भुयारी मार्गे, आता वाहतूक कोंडी कमी होणार आहे,
हा वाहतूक कोंडीसाठीच हा महत्त्वाचा होता. काही वेस्टर्न लाईनवर भरपूर ट्रॅफिक असायची आणि तो जो रूट आहे ह्याचा सहारा रोड अंधेरीपासून, तर हा ट्रॅफिक साठून वाचण्यासाठी हा भरपूर बेनिफिट असेल लोकांना. म्हणजे ट्रॅफिक पण आणि टाइम पण त्याचा कन्झ्युम होईल इथे. सर कुठपर्यंत प्रवास करताय? कसं वाटतं ही मेट्रो? आरे कॉलनी इथं. कसं वाटते ही मेट्रो? आता तुम्ही प्रवास करताय, हे मी खूप लकी आहे की फर्स्ट इंडियाचं संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो लाईन आहे आणि मी फर्स्ट ट्रेन राईडमध्ये आहे. ही खूप पब्लिकला सुविधा होणार, कारण की मी बँड्रातून इतर येण्यास खूप त्रास होतो आणि मेट्रो आम्हाला खूप सोय होणार आहे. सर काय सांगाल? मेट्रो सुरू झालेली आहे, पहिल्यांदाच तुम्ही या मेट्रोनी प्रवास करतायत. आता ही मेट्रो जी आहे भुयारी मेट्रो आहे. टाइम सेविंग आहे खूप. बीकेसीला यायला खूप कठीण व्हायचं, आता बीकेसीला येणं खूप सोपं होईल. कम्फर्टेबल आहे, एसी आहे, एस्केलेटर्स लिफ्ट्स वगैरे आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना सुद्धा काही त्रास होणार नाही. आपण जर बघितलं की वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे की बीकेसी मध्ये मोठ्या प्रमाणात जे खासगी कंपनीचे ऑफिस होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, पण मात्र आता जी मेट्रो सुरू झाली त्यामुळे आमचा वेळ वाचणार आहे, अशा प्रतिक्रिया जे मुंबईकर व्यक्त करतायत. पहिल्यांदाच जे भुयारी मेट्रोनी प्रवास करणाऱ्यांची ह्या प्रतिक्रिया आपल्याला दिसून येत आहेत. खरा हो. कुठे आलंय? ऑक्रो मारताय या पब्लिक इकडची या. थांबा इथे. पब्लिक पण घ्या ना. थांबा इथूनच घ्या. इथेच थांबा, इथेच थांबा. रेडी का? ऑडिओ द्या. 1 to 1 हां. मुंबईतील मेट्रो 3चं लाईनचं मुंबईतील मेट्रो लाईन 3चं जे आहे उद्घाटन जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर आज पहिल्यांदा भुयारी मार्गाची मेट्रो जी आहे मुंबईकरांच्या सेवेला आलेली आहे. आपण पाहू शकता ही भुयारी मार्गाची मेट्रो आहे, ती आजपासून सुरू झाली. मुंबईकरांचाही प्रतिसाद जो आहे बऱ्यापैकी आपल्याला दिसून येत आहे, कारण भुयारी मार्गाची मेट्रो ही आज आपल्या मुंबईमधून आज पहिल्यांदाच मुंबईकरांना पाहायला मिळाली. कारण जर आपण बघितले अरे ते बीकेसी मध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी संस्थेचे ऑफिस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार यांच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसून येत आहे. कारण जर पहिल्या टप्प्यापर्यंत बघितलं 13.5 किलोमीटर पर्यंत ही पहिली जी लाईन सुरू करण्यात आलेली आहे, यावर मेट्रोची 10 स्टेशन असणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जर बघितलं की मोठ्या प्रमाणात ही एसी जी आहे मेट्रो असणार आहेत. आणि आपण पाहू शकता पुढील स्टेशन सांताक्रूज मेट्रो, या प्रकारचे जे ग्राफिक्स आहेत एक इंडिकेटर जे आहे ते मेट्रोकडून लावण्यात आलेले आहे. त्यामुळे अशी जे पहिल्यांदाच जी मेट्रो आहे भुयारी मार्गाची मेट्रो सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहेत प्रवासी सुद्धा या मेट्रोने प्रवास करताना दिसून येत आहे. तिकिटाचे दर जे आहे ते सुद्धा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आले. बऱ्यापैकी तिकिटाचे दर मेट्रोने लावण्यात आले. त्यामुळे असे संपूर्ण जर प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर आमची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आम्हाला मेट्रोचा खूप फायदा होणार, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे पूर्णपणे इंडिकेटर लावलेले, यामध्ये पूर्ण सूचना करण्यात आलेल्या आहे मेट्रोचे दरवाजा कशा पद्धतीने ओपन होणार आहे, अशा प्रकारचे जे सर्व इंडिकेटर लावलेले आहेत. त्यामुळे मेट्रोचा प्रवास करताना जे सुखकर आनंददायक असा प्रवास आपल्याला मेट्रोनी करता येणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या प्रवास करत असताना सध्या तरी मुंबईकर खुश असताना आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामॅन निकेशसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई.
मॅडम तुम्ही पण या. हा हा मुंबई मेट्रो लाईनचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर पहिल्यांदाच भुयारी मेट्रोचं प्रवासीकर मुंबईतील मेट्रो 3चं उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर आज पहिल्यांदा भुयारी मेट्रो जे आहे मुंबईकरांच्या सेवेला दाखल झालेले आहे. त्यामुळे मेट्रोकरांच्या मुंबईतील मेट्रो 3च्या लाईनचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर पहिल्यांदाच मेट्रो जी भुयारी मार्गातली आज मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झालेली आहे. आपल्यासोबत हे मुंबईकर जे आहेत प्रवास करतायत मेट्रोने. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मैडम पहिल्यांदा तुम्ही मेट्रोचा प्रवास करताय, आपको क्या लगता है? अच्छा है, स्पीड तो है इसमें और कन्वीनियंट भी है. लेट्स सी अब कितने देर में पहुंचती हूँ वो देखना है. कहाँ से जाना है आपको? बीकेसी टू मरोल. आणि इतर वेळेला आपण प्रवास कोणत्या हिंदी. आपको प्रवास आप कैसे करते? Previously, I used to like take rickshaw and go to station. Then from there, I used to get train. From there, I used to get down in Andheri. From there, I used to take metro. Then I used to get down in Marol. तो बस. म्हणजे आता किती टाइम किती वाचणार आहे? 1 hour तो बच ही जाएगा. सर काय प्रतिक्रिया आहे? ॲक्च्युली भूमिगत मेट्रोचा पहिला प्रवास आहे, त्याच्यामुळे एक्साइटमेंट पण आहे आणि थोडी भीती पण आहे, कारण भूमिगत मेट्रोमध्ये फर्स्ट टाइम प्रवास करतो आहे. आणि मेट्रो एकूणच खूप आता कन्व्हिनियंट होईल, म्हणजे प्रवासासाठी. जसं की आपल्या घरापासूनच स्टेशनपर्यंत जाणे, परत तिथून परत आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणे खूप हे होतं. मेट्रोने आता डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळेल, खूप चांगलं. सर ज्या सुविधा मेट्रोने दिलेल्या आहेत वायफाय वगैरे, त्यावर एक प्रवासी म्हणून तुम्ही समाधान आहात का? जरूर अच्छी बात है. मेट्रो होने से क्या है कि जहाँ पर भी हमको जाना है एकदम तुरंत जल्दी पहुंच सकते हैं. लेकिन क्या है कि अभी जैसे कि हम बांद्रा कॉलोनी में, और बांद्रा कॉलोनी में इस कहाँ पे नज़दीक क्या है, तो वो अगर अनाउंसमेंट करे, लाइक जैसे कि बाकी के ट्रेन में बोलता है ना कि हाँ यू अलाइट हियर इफ यू वांट टू गो टू सो एंड सो एरिया, राइट. तो वो अगर अनाउंसमेंट भी हो जाएगा तो क्या लोगों को कन्फ्यूजन नहीं रहेंगे कि हम कहाँ से उतरे, कहाँ पे चढ़े. बट ऑफकोर्स दिस इज एन एडवांटेज, नो डाउट अबाउट इट. कन्वीनियंस भी है, राइट. लेकिन ये सब अगर ऐड ऑन हो जाएगा तो बहुत अच्छी बात है. और ये जो लास्ट माइल कनेक्टिविटी आप कह रहे हैं, लेकिन लास्ट माइल कनेक्टिविटी हो ही ना रहे, राइट. अगर हमको अभी जैसे कि हमको यहाँ से बोरेली पहुँचना है, हमको फिर भी मुझे लग रहा है कि मुझे 3 गाड़ी चेंज करना है, राइट. सो दिस इज समथिंग विच शुड बी वर्कड एट. मेट्रोचा प्रवास करतायत, मेट्रोचं कसं वाटतं? ही मेट्रो तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही भुयारी मार्गाच्या मेट्रोने जाताय? चांगला वाटतंय आणि एक आनंदाची बातमी आहे. आणि सडनली आपल्याला फील होतं की वी आर ॲडव्हान्सिंग टू सो मेनी थिंग्स. सो इट्स अन ॲडव्हान्समेंट अँड इट इज अ अंडरग्राउंड मेट्रो. इट्स अ प्राऊड मोमेंट फॉर एव्हरीबडी. एव्हरी सिटीजन शुड प्राऊड ऑफ. So the authorities or the planning people have their broader vision. So we have to see how the connectivity will establish. All the metros are interconnected. There will be ease of connectivity to the people. No, I wish all the citizens of India all the good. We feel that we are in foreign countries. We are in developed mode and all those things. Those vibes are coming out. आता वेळ किती वाचणार आहात तुम्ही? पूर्वी प्रवास करत असताना हा मेट्रोने प्रवास किती वाचणार आहे? 80% वाचणार आहे. 75 to 80% ट्रॅफिक कंजेशन वाचणार आहे. प्रॉपरली प्लॅन केलं तर एंड टू एंड कनेक्टिव्हिटी पण चांगला होणार आहे. आणि इट्स अ व्हेरी गुड थिंग. आपण बोलू शकत नाही, पण पुढे बघूया की कसा एंड टू एंड कनेक्टिव्हिटी होत आहे. आपण पाहिलं ह्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया होत्या. आणि मेट्रोनी प्रवास करत असताना प्रवाशांचं म्हणणं आहे की आम्ही रिक्षा आणि बसने जातो त्यावेळेला आमचा वेळ खूप जात होता. मात्र मेट्रोमुळे आम्ही ऑफिसला किंवा आम्ही खाजगी कामासाठी लवकर जाऊ. त्यामुळे मुंबई मेट्रो जी सुरू झालेली आहे भुयारी, त्याच्यावर सध्या तरी मुंबईकर समाधान व्यक्त करताना दिसून येत आहे. कॅमेरामन निकेशसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.